याच कारणामुळे मला गोव्याला येऊ वाटत नाही. आता नेमकं काय झालं चला सांगतो, स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. रात्री आम्ही थलासामध्ये गेलो होतो आणि तिथले डान्सर्स इतके भारी डान्स करत होते. मी तर विचारच करत होते की एवढं कसं काय कोण फ्लेक्सिबल असू शकतं. सगळ्यात पहिला तर मला माझं हॉटेल चेंज करायचं होतं आणि ही माझ्या आधीच्या हॉटेलमधली रूम आहे. खरं तर ही पण चांगलीच होती, पण मला नवीन ठिकाणी जायचं होतं म्हणून चेंज करायची होती. जसं जायला निघलो तसं बद पाऊस आला. पाऊस थांबल्यावरती नंतर आम्ही फायनली निघालो. म्हणलं डायरेक्ट हॉटेलमध्ये जाण्याच्या आधी ना थोडीशी पेट पूजा करूया म्हणून आम्ही एका कॅफेमध्ये गेलो. खरं तर हा कॅफे ना लई जणांना माहिती नाहीये, एकदम आतमध्ये आणि इथं फक्त आणि फक्त तुम्हाला फॉरेनरच बघायला भेटतील. म्हणजे इथं ना इंडियन शोधायची वेळ होती. तिथे गेल्यावरती गप्प आपलं मला माहितीये ती मागवायचं सोडून तिसरंच काहीतरी मागवलं आणि त्याची चव मला अजिबात आवडली नव्हती. खरं सांगले तर मला माझ्या तोंडावरच कळलं असं. दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट झालो. म्हणलं आता बाहेर जायचं, मस्त बीच साठी कपडे बिपडे घेऊन आलतो. पण जेव्हा पाऊस थांबल तेव्हा मी बाहेर जाऊ शकत होतो आणि खरं सांगायलो अजूनपर्यंत पाऊस थांबायचा नामोनिशाण नाहीये. गुडघ्या एवढं पाणी आलंय तरी पण पाऊस अजून चालूच होता. म्हणून बीचचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही गेलो होतो एका कॅफेमध्ये आणि तिथं गेल्या ना आधीच एक तर सिंगल, त्याच्यात ही कपल असं बघितल्यावरती जखमीवरती मीठ चोळल्यासारखं होतं. तुम्हाला वाटत असेल मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत गोव्याला आलीये, पण हा तुमचा लय मोठा गैरसमज आहे. आत्ताच्या आत्ता मनातनं काढा आणि गोव्याला येणार असेल तर ते पण काढा, कारण की एवढा प्रचंड पाऊस आहे काहीच फिरणं होईना.